नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय शाबूचे आप्पे। 2 चमचे तेलामध्ये अगदी छानपैकी नाश्ता होतो आणि उपवासही आपला छान होतो। त्यासाठी आपण इथे रात्री भिजवलेली शाबू घेतली, त्याच्यामध्ये एक मिरची घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, परत कोथिंबीर घालायची आहे, उकडलेला बटाटा घालायचा आणि छानपैकी कुस्करून घालायचा आणि मळून घ्यायचा गोळा। त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि आपण ज्या आप्पे पात्रात आप्पे करतो ना, त्याच आप्पे पात्रात छोटे छोटे गोळे करून आपण थोडंसं 1 चमचाभर तेल घालून हे गोळे त्याच्यामध्ये ठेवून कुरकुरीत भाजून घ्यायचे। हे छान असे जसे आपण शाबू वडे बनवतो ना, त्याच प्रकारे हे आप्पे सुद्धा होतात। एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू अशीच पलटून घ्यायची आणि असं झाकून ठेवायचं। 2 मिनिटं फक्त याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं। छानपैकी आपले आप्पे आता तयार आहेत पहा, खूप छान लागतात। तुम्ही खोबऱ्याची चटणी करून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही खूप छान लागतात। राहिलेले असेच आप्पे सगळे मी तळून घेते। तुम्ही पाहू शकता इथे जसे शाबू वडे आपण बनवतो ना, त्याच प्रकारे हे आप्पे सुद्धा होतात आणि अगदी वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।